Tensions within the Mahayuti coalition have become glaringly evident. Maharashtra election doesn't seem likely to mend the rift. Initially, Shinde, Shiv Sena and the BJP joined forces to dismantle the Mahavikas Aghadi, but now they're facing the most significant conflict to date. The controversy erupted when Shiv Sena leader Ramdas Kadam criticized State Minister Ravindra Chavan of the BJP over the poor condition of the Mumbai-Goa highway. Kadam threatened to smash Chavan's face and warned of a possible breakup between the Sena and BJP if Chavan failed to act. Now, Chavan also responded sharply, cautioning Kadam to tone down his rhetoric. The altercations has also drawn the attention of Deputy CM Devendra Fadnavis, who has backed Chavan and advised Kadam from making such remarks. A visibly frustrated Fadnavis has pledged to address Kadam's behavior with Chief Minister Eknath Shinde. Listen in to all the reactions. नाही फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक ब्रिजेस झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आंबे सगळे रस्ते आहेत रस्ताच नाही अशी अवस्था आहे आणि दुसरी गोष्ट असं जे बोलतायत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगावे मी पुन्हा एकदा सांगतो वारंवार रामदास भाई टोकाचं बोलतात त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात शेवटी आम्ही माणसं आहोत 50 गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहिलं पाहिजे वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलेन